dry cell. This one is an dry cell. इसको dry cell क्यों कहते हैं? Dry असतात. All the chemicals, reactants are in dry form. Okay, therefore called as a dry cell. पहले बड़े वाले सेल आते थे, अभी दिखने में नहीं मिलते. ऐसे बड़े रहते, टॉर्च रहता था पुराना, उसमें रहते. देखा है? वो सर मोठे वाले रेडिओ पण लावायचे. तर ते ड्राय सेल लीक व्हायची कधी, त्यातून लिक्विड बाहेर यायचं, लीक व्हायची सेल. आता जनरली त्याचं मॉडिफिकेशन झालेलं आहे बऱ्यापैकी, पण आता सेल लीक होत नाही, प्रॉपर ड्राय फॉर्म मध्ये. सगळे केमिकल्स कंटेन हे सगळे ड्राय फॉर्म मध्ये. Therefore it is called as a dry cell. It is a primary voltaic cell. It is also called as a primary voltaic cell. Dry cell. Or is also called as a primary voltaic cell. Primary voltaic cell. Okay. So दोन्ही नाव लक्षात ठेवा, प्रायमरी व्होल्टाइक सेल और ड्राय सेल. दोन्ही नावापैकी क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. समजलं? कुठल्याही नेमनी क्वेश्चन विचारू शकता. एक्सप्लेन ड्राय सेल और एक्सप्लेन द प्रायमरी व्होल्टाइक सेल. सो व्हाई इट इज कॉल्ड एज अ प्रायमरी व्होल्टाइक सेल? यूज एंड थ्रो. द सेल इज एन आपण एकदा यूज करतो, डिस्चार्ज झाला की फेकून देतो, बरोबर? परत तो आपल्याला चार्ज करता येतो का? दिस वन इज नॉट अ रिचार्जेबल सेल. दॅट इज सेकंडरी व्होल्टाइक कॉल्ड एज अ सेकंडरी व्होल्टाइक. जे काही रिचार्जेबल डिव्हाइस आहे, रिचार्जेबल ज्या काही बॅटरीज आहेत, मोबाईलची बॅटरी सुद्धा काय रिचार्जेबल. मोबाईलची बॅटरी काय आपली रिचार्ज करतो. हो सर, बरोबर. सो दॅट इज सेकंडरी व्होल्टाइक. दीज बॅटरीज, चार्जेबल बॅटरीज आर दी सेकंडरी व्होल्टाइक सेल. अँड दिस वन इज प्रायमरी व्होल्टाइक. हे रिचार्ज करत नाही आपण, एकदा यूज केली की काय करतो ते करतो. ओके. सो द कन्स्ट्रक्शन ऑफ दिस ड्राय सेल containing a metal cover of this made from a zinc. yes sir, Acts as an anode, having two terminals here, positive, and this cavity type, that is negative terminal, acts as a negative terminal. Negative terminal means that is acts as an anode, positive terminal acts as an cathode. Okay, and this anode, that is this cover of this metal, is made from a zinc. Here zinc acts as an anode. हे जे ड्राय सेलचं कव्हर आहे, वरचं मेटलचं कव्हर दिसतो, हे कशापासून फॉर्म झालं? झिंक. आणि तो काय ऍक्ट होतोय? एनोड. ओके. हे जर कव्हर आपण ओपन केलं, कॅथोड इथं एक कॅप टाईप दिसते, हे काय ऍक्ट होते? कॅथोड, पॉझिटिव्ह चार्ज कॅथोड. त्याच्या आतमध्ये एक ग्राफाइट रॉड असतो, ब्लॅक कलर, दॅट ऍक्ट एज अ कॅथोड. ओके. आता हे जर ओपन केलं तर ह्याच्यात आतमध्ये एक पोरस पेपर असतो, व्हाईट कलर. त्याचं फंक्शन काय? पोरस पेपर तर केमिकल आणि जे काही रिॲक्टन्स आहेत आणि हा जो काही झिंक आहे त्याचा कॉन्टॅक्ट होऊन रिॲक्ट, म्हणून तो पोरस पेपर तिथं यूज केला to separate these reactants. Okay. Then after that there is a paste, black color paste. It is a mixture of ammonium chloride and manganese dioxide, NH4Cl and MnO2 paste is there. This acts as an electrolyte. This paste acts as an electrolyte. प्रत्येक सेल मध्ये इलेक्ट्रोलाइट प्रेझेंट असते. फॉर एक्झाम्पल SHE मध्ये आपण इलेक्ट्रोलाइट म्हणून H+ आयन सोल्युशन यूज केलं. इलेक्ट्रोलाइट बऱ्याच वेळा झालेला इलेक्ट्रोलाइट. इलेक्ट्रोलाइट
Cations, formation of cations and anions. What is the function of an electrolyte? Why it is used in this cell? Electrolytes produce ion. They conduct the ion or electron. The function of an electrolyte is that they conduct the electrons pass through this solution or the paste. Okay. So here the test of ammonium chloride and manganese dioxide MnO2 is acts as an electrolyte. When zinc acts as an anode, they lost their electron. Oxidation reaction takes place at the anode. Anode is our zinc. So they lost their electron to form here oxidation reaction. In rise here. Zn lost their electron to form a Zn2 plus and plus twice E minus. Twice E minus. हे जे दोन इलेक्ट्रॉन लॉस झालेले ते दोन इलेक्ट्रॉन मग या इलेक्ट्रोलाइट मधून काय होतात पास होतात आणि कॅथोड ते काय करतो गेन करतो. दॅट इज द कन्स्ट्रक्शन ऑफ दिस ड्राय. समजलं? बुक मध्ये डायग्राम दिलेले आपल्याला हे जे सेल दिसते सेम अशी डायग्राम बुक मध्ये दिली. ते ओपन केले की ह्याच्या आतमध्ये तेच कन्स्ट्रक्शन तुम्हाला दिसते. मेटलचं कव्हर आहे बरोबर आणि आतमध्ये दिसेल तुम्हाला दॅट इज झिंक बरोबर. हे आतलं आणि बाहेरचं वेगळं आहे. हे कव्हर केलेलं आहे की आतलं बाय चान्स बाहेर येऊ नये किंवा रिॲक्शन ऍटमॉस्फिअरची काय त्याच्यावरती रिॲक्शन होऊ नये. स्टीलचं कोटेड केलेलं आहे त्याचा काय रोल नाहीये. हे जर तुम्ही बघितलं तर हे खाली झिंकच आहे. कॅव्हिटी जी दिसते ती कशी झिंक ते टोटली सेपरेट होते. जे आतमध्ये काय ग्राफाइट दिसतोय ब्लॅक कलरचा ग्राफाइट बरोबर. ही त्याची वरची कॅप याच्या आतमध्ये पॉवर हे वरती अजून एक प्लास्टिक वर त्यांनी हे केले कशासाठी तर वरती अजून एक कव्हर केले. एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले की इझिली काय ऑक्सिडेशन त्याला अजून कव्हर केले. ओके हे पेपर असतं त्याच्या आतमधून पण असत. समजलं? सेम कन्स्ट्रक्शन जसं बुक मध्ये दिले as it is same construction cell मध्ये. So here the reaction at the cathode. Anode काय करतो इलेक्ट्रॉन लॉस करतो. Yes sir. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. तो साइडचा कंटेनर दिसतोय ग्रे कलरचा तो कशाचा आहे झिंक. That acts as an anode. They lost their electron, 2 electrons, and pass through the electrolyte, space of electrolyte. That is ammonium chloride and MnO. आता या इलेक्ट्रोलाइट्स मध्ये ऑलरेडी आयन्स काय मूवेबल आयन्स आहेत. आपण डॅनियल सेल मध्ये इलेक्ट्रोलाइट बघितला होता. ZnSO4 इलेक्ट्रोलाइट म्हणून यूज केला. कॉपर सल्फेट मध्ये CuSO4 इलेक्ट्रोलाइट म्हणून ऍक्ट होतो. तसं इथं अमोनियम क्लोराइड आणि MnO2 ऍक्ट एज एन इलेक्ट्रोलाइट. तर याच्यातले जे काय आयन्स आहेत ते आयन्स इलेक्ट्रॉन काय करतात गेन. That is reduction. Reaction कुठली होणार reduction of electron. So reaction काय होती इथं overall? तर reaction at cathode. Reaction at the cathode to form oxidation and reduction reaction.
to form twice NH4 plus ion plus twice MnO2 plus twice E minus to form Mn2O3 plus twice NH3 and plus H2O. This one is reaction at the cathode containing ammonium chloride plates and MnO2. Ammonium chloride, that is NH4Cl, dissociate into NH4 plus ion plus Cl minus, that is NH4 plus ion. Okay. Then MnO2 paste gain these 2 electrons, this paste gain these 2 electrons, and then to form here Mn2O3 plus ammonia and plus H2O. This one is a reduction reaction at the cathode. And then to combine these two reactions, oxidation and reduction, to form our net cell reaction, overall cell reaction, that is redox reaction. Here cancel twice E twice E. अजून काय कॅन्सल होते का? नाही. रिमेनिंग राहिलेले लिहून टाका. So Zn plus twice NH4 plus twice MnO2 to form here Zn2 plus Mn2O3 plus twice NH3 and plus H2O. This one is a net cell reaction in dry cell. So dry cell is also called as a primary voltaic cell, means not a rechargeable cell, only used one time. तुझा क्वेश्चन काय होता? हे डिस्चार्ज कधी होत? बरोबर. रिएक्शन ओव्हरऑल कंप्लीट झाली, सेल ओव्हरऑल रिएक्शन कंप्लीट म्हणण्यापेक्षा ज्यावेळेस त्याच्यातल्या केमिकलची रिएक्टिव्हिटी कमी होते, रिएक्टिव्हिटी संपते, त्यावेळेस सेल काय होतो तुझा? डिस्चार्ज. ओके. त्याच्यातले जे केमिकल्स असतात ते ठराविक याच्यापर्यंतच ते ऍक्टिव्ह असतात, नंतर ते डिऍक्टिव्हेट होतात. मग केमिकलचे कॉन्सन्ट्रेशन कमी झालं की सेल काय होतो तुझा? डिस्चार्ज. मग पुढं फंक्शन आहे आपल्या की सेल मध्ये ऍक्टिव्ह कसं करायचं? जे रिचार्ज टेबल बॅटरी आहे, मोबाईलची बॅटरी पण डिस्चार्ज होते आपली, बरोबर. मग त्याला चार्जिंग केलं की परत ते ऍक्टिव्ह कशी पुढे आहे. देन नेक्स्ट वन इज लीड स्टोरेज बॅटरी और लीड अॅक्युम्युलेटर. प्रत्येक सेलचं डायग्राम व्यवस्थित काढायची. कन्स्ट्रक्शन जे डायग्राम मध्ये दिसतंय ते तुमच्या वर्ड मध्ये, कन्स्ट्रक्शन मध्ये, आपल्या वर्ड मध्ये द्यायचं. डायग्राम मध्ये दिसतंय समजलं. बुकची लँग्वेज काय यूज करायची गरज नाही. तुम्हाला आता ड्राय सेल मध्ये काय दिसलं, आपण ड्राय सेल बघितलं, काय दिसलं ड्राय सेल मध्ये, तेच कन्स्ट्रक्शन मध्ये लिहायचं. कंटेनिंग झिंक acts as an anode covered by the paste of ammonium chloride and MnO2 that acts as an electrolyte, and graphite electrode paste embraced into this paste of MnO2 and ammonium chloride acts as an cathode. Clear? Okay. Then next one says is an lead accumulator or lead storage battery. सगळ्यांनी पाहिलेले लीड स्टोरेज बॅटरी और लीड अॅक्युम्युलेटर. आपल्या 2 व्हीलर मध्ये जी बॅटरी असते, 4 व्हीलर मध्ये जी काय बॅटरी असते, दॅट इज लीड स्टोरेज बॅटरी. ओके. सगळ्या व्हेकल्स मध्ये बॅटरी असतात त्या लीड स्टोरेज बॅटरी असतात, लीड अॅक्युम्युलेटर. देन नेक्स्ट वन इज लीड स्टोरेज बॅटरी और लीड अॅक्युम्युलेटर. हे या टाइप मध्ये असते बघ, लीड स्टोरेज बॅटरी. साधारण असाच शेप असतो, स्क्वेअर टाइप शेप असतो, बरोबर. का सर्क्युलर बॅटरी कधी बघितली? सिलेंड्रिकल शेप कधी बघितली? ट्रायंगल शेप कधी बॅटरी बघितली? काहीतरी रिझन असतात ना.
हो. समजा सिलेंड्रिकल शेप बॅटरी जर असते काय आता ड्राय सेल आपला सिलेंड्रिकल शेप हो. मग लीड स्टोरेज बॅटरी का सिलेंड्रिकल हे मी असाच शेप तुम्हाला बघायला मिळेल. कुठलीही बॅटरी घ्या कुठल्याही व्हेकल मध्ये 2 व्हीलर घ्या 4 व्हीलर घ्या आणि या बॅटरी मध्ये तुम्ही जर आपलं इन्व्हर्टर जरी बघितलं तुम्ही इन्व्हर्टर सुद्धा काही लीड स्टोरेज बॅटरीच आहे घरी आपलं इन्व्हर्टर असतो. आणि ज्या इन्व्हर्टरच्या वरती जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर असे कॅप दिसतात असे इलेक्ट्रोड असतात असते का असं इन्व्हर्टर बॅटरीवर असते ना असे कॅप बरोबर. ह्या कॅपच्या आतमध्ये काय असतात अशा प्लेट्स असतात. जेवढ्या प्लेट जास्त तेवढी बॅटरीची कॅपॅसिटी जास्त. आता याच्यात 2 टाईपच्या प्लेट आहेत अल्टरनेटली अरेंज केलेल्या. ओके एक असते पीबीची प्लेट पीबी स्पॉन्जी प्लेट आणि दुसरी असते PbO2 ची प्लेट PbO2. PbO2 ची प्लेट ऍक्ट होते कॅथोड म्हणून आणि पीबी स्पॉन्जी ची प्लेट ऍक्ट होते एनोड म्हणून. अशा 2 टाईपच्या प्लेट. PbO2 त्याला आपण डार्क करू चांगलं दिसत. चांगले आले डायग्राम काढायला चांगले आले. एक असते PbO2 आणि दुसरे असते Pb स्पॉन्ज. त्याला स्पॉन्जी बोलतो. स्पॉन्जी मीन्स काय स्पंज टाईप त्याचं सरफेस असतो. स्पंज कसा पोरस सरफेस असतो. स्पंजचा सरफेस कसा रफ असतो सॉफ्ट स्पंज असतो पण त्याचा सरफेस कसा असतो रफ असतो. तसं PB स्पॉन्जीची प्लेट असते. त्याचा जो सरफेस असतो हा सब सरफेस असतो पोरस इन नेचर. And these plates are alternately arranged केलेले आहेत. एक PB स्पॉन्जी दुसरी PbO2 PB स्पॉन्जी PbO2. ओके आता हे थोडं आपलं मिसमॅच झालं समजून. अल्टरनेटली प्लेट्स काय केलेले अरेंज केले आणि सगळ्या PbO2 च्या प्लेट एकच पॉइंट काढला जातो कनेक्ट करून. आता इथं या 2 PbO2 च्या प्लेट होते बरोबर. त्या दोन्ही एकाच टर्मिनलला कनेक्ट करून बाहेर काढले. एकच पॉझिटिव्ह टर्मिनल काढलं आणि इथं PB स्पॉन्जी दॅट ऍक्ट्स एज एन एनोड. दोन्ही प्लेट एकत्र कनेक्ट केले आणि इकडे एकच पॉइंट त्याला बाहेर. कारण बॅटरीवर पाहिलं तर आपण 2च टर्मिनल असतात. कॅथोड एक पॉझिटिव्ह आणि दुसरा निगेटिव्ह. मग सगळ्या पॉझिटिव्ह PbO2 च्या प्लेट सगळ्या कनेक्ट करून एकच टर्मिनल बाहेर काढला जातो. सगळ्या निगेटिव्ह प्लेट्स पॉझिटिव्ह प्लेट कनेक्ट करून निगेटिव्ह टर्मिनल बाहेर काढतो. ओके अँड these plates are deep into a 38% sulfuric acid solution having a concentration is about 38% sulfuric acid H2SO4 that acts as an electrolyte. H2SO4 इथं काय ऍक्ट होते इलेक्ट्रोलाइट. लक्षात आलं. कन्स्ट्रक्शन समजलं. लीड अक्युमुलेटर लीड स्टोरेज बॅटरी. सो अशी छान डायग्राम काढायची दाखवायचं. PB स्पॉन्जी प्लेट that acts as an anode, then PbO2 lead dioxide that is acts as a cathode, and these plates are alternately arranged and deep into a 38% sulfuric acid solution. म्हणजे अल्टरनेटली काय अरेंज केलेले वाय अल्टरनेटली काय अरेंज कंटिन्युअस एका साईडला सगळ्या PB स्पॉन्जीच्या प्लेट का नाही घेतल्या. एका साईडला PbO2 च्या प्लेट का नाही घेतल्या. टू इन्क्रीज द रिएक्शन सरफेस एरिया. सरफेस एरिया रिएक्टिंग सरफेस एरिया इथं इन्क्रीज व्हावा
म्हणून या प्लेट्स काय केलेले अल्टरनेटिव्ह डायरेक्शन. So this one is construction of lead accumulator. Then cell representation of this cell. Cell representation. आता सेल रिप्रेझेंटेशन मी सांगितले तुम्हाला कसं लिहायचं. एनोड लेफ्ट हँडला कॅथोड राईट हँड, बरोबर. एनोड कोण आहे आपला इथं पीबी स्पॉन्ज, पीबी स्पॉन्ज, बरोबर. हे डीप कशात केले आपण H2SO4 आयन्स मध्ये डीप केलेले. H2SO4 dissociate into twice H plus SO4 minus. मग PbSO4 बरोबर रिएक्ट होते and then to form a solution PbSO4. डिस्प्लेसमेंट रिएक्शन होते सर. To form here PbSO4. Then again line 38% sulfuric acid H2SO4. There is no salt bridge here, so not a double line draw here. Then again PbSO4, and again here to form last one cathode Pb4. आता PbSO4 कसं फॉर्म होतं हे तुम्हाला एकच समजेल. सेल रिएक्शन, लीड आहे SO4 आहे, तो लगेच काय होते रिएक्ट PbSO4. ओके, तो डायग्राम ड्रॉ करा. हे सेल रिप्रेझेंटेशन ला मग सेल रिएक्शन ड्रॉ कर डायग्राम अँड सेल रिप्रेझेंटेशन झालं. देन सेल रिएक्शन, सेल रिएक्शन. आता एनोड काय ऍक्ट होतं इथं आपलं पीबी, बरोबर. पीबी काय करणार एनोड वर रिएक्शन कुठली होते, एनोड वर रिएक्शन कुठली होते ऑक्सिडेशन. एनोड वर नेहमी रिएक्शन कुठली होते ऑक्सिडेशन, दॅट इज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, बरोबर. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. सो ऑक्सिडेशन रिएक्शन. पीबी स्पॉन्जी प्लेट ते काय करणार इलेक्ट्रॉन लॉस करणार. देन टू फॉर्म Pb2 प्लस twice E minus plus twice E minus. Pb to form Pb2 plus twice E minus. And this Pb2 plus ion again react with the SO4 minus ion to form PbSO4. समजलं. PbSO4 लीड सल्फेट कसं फॉर्म झालं, एक प्रेसिपिटेट तिथं फॉर्म होतं. बॅटरी जर तुम्ही कधी उघडून बघितली तर लक्षात उघडली असलेली पाहिली तर समजेल तुम्हाला. देन टू फॉर्म टोटल रिएक्शन Pb2 plus get cancel to form here Pb spongy plus SO4 minus to form PbSO4 and plus twice E minus. This one is an oxidation reaction. ही काय झाली तुमची ऑक्सिडेशन रिएक्शन. मग ह्याच्यात ही एकच लिहिली एक्झाम मध्ये तरी सफिशियंट ऑक्सिडेशन रिएक्शन. ओके. देन रिडक्शन रिएक्शन. रिडक्शन, आता रिडक्शन काय होतंय PbO2 इलेक्ट्रॉन काय करते गेन का, बरोबर. प्लस त्याच्यात काय SO4 आयन्स पण आहे, तो डिरेक्टली रिएक्शन रिडक्शन रिएक्शन. PbO2 plus 4H plus H2SO4 मध्ये plus SO4 minus and plus twice E minus to form PbSO4 again and plus twice H2O. That is reduction reaction. PbO2 ची प्लेट होती कॅथोड म्हणून ऍक्शन, बरोबर. सोल्युशन मध्ये ऑलरेडी काय H2SO4 मध्ये डिसोसिएट केलं twice H plus SO4 minus, that is 4H plus घेतले आणि SO4 minus, दोन इलेक्ट्रॉन काय झाले गेन झाले. ते दोन लॉस केलेले इथे गेन झाले. टू फॉर्म हियर PbSO4 and plus H2 twice H to form twice H2.
That is reduction. आता राहिलेलं कॅन्सल. twice E get cancel. Overall net cell reaction जे राहते ते लिहून काढा. PB plus PbO2, PB plus PbO2, SO4 plus SO4 twice SO4 आणि मध्ये राहिलं 4H plus twice SO4 2 minus 2 form PbSO4 twice PbSO4 and plus twice H2O. That is net cell reaction. ही ओव्हरऑल रिएक्शन होणार लीड ऍक्युम्युलेटर मध्ये. लक्षात आलं? समजलं? हे या रिएक्शन पाठच करून SO4 2 minus SO4 2 minus plus or minus. Yes, done. Any doubt? Any doubt? No doubt? 100%? आता बॅटरी माझी डिस्चार्ज आहे. बॅटरी काय झाली? डिस्चार्ज. बरोबर का? बॅटरी काय झाली आपली? डिस्चार्ज. आपण तिला रिचार्ज करू. तुम्ही आता सांगितलं हे 2 टर्मिनलला हे रिचार्ज करतात. रिचार्ज करतात मीन्स काय करतो आपण? मोबाईल चार्जिंग लावतो. बॅटरी डिस्चार्ज होते. मोबाईल असू द्या, लीड ऍक्युम्युलेटर असू द्या, कुठलाही सेल असू द्या, डिस्चार्ज झाले की आपण त्याला चार्ज करतो. चार्ज करतो मीन्स काय करतो? आपण इलेक्ट्रॉन्स फ्लो करतो. परत करंट पास करताय ना तुम्ही परत काय करताय? त्यातून इलेक्ट्रॉन पास करताय. त्या इलेक्ट्रॉन पास केल्यामुळे परत ते केमिकल्स काय होत आहेत? ऍक्टिव्ह होत आहे. परत ते काय होत आहे? रिजनरेट होत, रिऍक्टिव्ह होत आणि परत स्पॉन्टेनियसली रिएक्शन काय होते? चालू होते. परत ते स्वतः रिॲक्ट होऊन इलेक्ट्रिक करंट काय करतात? ते प्रोड्यूस करतात. आपली मोबाईल चार्जिंग लावतो म्हणजे आपण त्यातून इलेक्ट्रॉन काय करतो? फ्लो. लक्षात आलं? या इलेक्ट्रॉन मुळे परत केमिकल्स जे बॅटरीमध्ये केमिकल्स असतात ते काय होतात? ऍक्टिव्ह होतात. जे काही रिचार्जेबल सोर्स आहे. मग इथं जी रिॲक्शन होते टोटली ह्याच्या अपोजिट. बॅटरी आता डिस्चार्ज झाली माझी. आता तिला चार्जिंगला लावली. काय केली? चार्जिंग केली. मग रिॲक्शन काय होणार? बॅटरी चार्जिंगला लावली. जो प्रोडक्ट होता माझा तो काय ऍक्ट होणार? आणि जो रिएक्टंट होता तो काय ऍक्ट होणार? माझा. सगळे रिएक्शन काय होतात? अपोजिट. सगळे यारो इकडे येणार. सगळे रिएक्शन अपोजिट. ज्यावेळेस बॅटरी आपली डिस्चार्ज आणि ज्यावेळेस चार्जिंगला लावतो त्यावेळेस सगळे रिएक्शन अशा रिव्हर्स. तुम्हाला लीड स्टोरेज घरी जाऊन वेळ मिळाला तर बघा बुक मध्ये दिली. रिचार्ज बॅटरी ज्यावेळेस रिचार्ज करतो आपण त्यावेळेस रिॲक्शन कशी होते? सगळ्या रिॲक्शन या उलट्या होतात. म्हणजे आपण काय फ्लो करतो त्यातून? इलेक्ट्रॉन्स फ्लो करतो. आणि या इलेक्ट्रॉन्स मुळे काय होतं? हे बॅटरी परत तुमची केमिकल जे आहेत ते केमिकल परत ऍक्टिव्ह होत आणि परत त्यांची रिॲक्शन स्टार्ट होऊन नंतर इलेक्ट्रिक करंट आपल्याला मिळतो. देन नेक्स्ट वन अजून 2 सेल दिलेले आहेत. निकेल कॅडमियम सेल आणि मर्क्युरी सेल. ते तुम्ही होमवर्कला करा. सेम सेल वर्किंग आहे. रिॲक्शन आहे. बघितलं की लक्षात येईल. एवढं काय फारसे इम्पॉर्टंट नाही. वेळ मिळाला तर वाचा. म्हणजे वाचायचं. मर्क्युरी सेल मीन्स कुठला?
आपण घड्याळात असतो ना वॉच मध्ये छोटा सेल जो असतो मर्क्युरी तो दिलेला आहे सेल रिएक्शन कशी होते. नेक्स्ट वन सेल लास्ट वन इज एन इम्पॉर्टंट सेल दॅट इज हायड्रोजन सेल. हायड्रोजन सेल दोन सेल फक्त वेळ मिळाला तर वाचा. मर्क्युरी सेल आणि कुठला निकेल कॅडमियम वाचलं तरी लागतं ते तुम्हाला. कन्स्ट्रक्शन काय दिलेलं नाही सेल रिएक्शन दिले ऑक्सिडेशन रिडक्शन नेट सेल रिएक्शन. Then next one important cell is a fuel cell. Fuel cell or hydrogen oxygen fuel cell or it is also called as a hydrogen cell. So fuel cell or hydrogen cell generally always in fuel cell oxygen and hydrogen these two gaseous elements are used in this fuel cell and they act as an electrode. It is also called as a gas electrode. या सेलला गॅस इलेक्ट्रोड सुद्धा म्हणतात. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड इज ऑल्सो गॅस इलेक्ट्रोड. लिक्विड इलेक्ट्रोड इलेक्ट्रोडचे भरपूर काय जिथं मेटल इलेक्ट्रोड. आता लीड स्टोरेज बॅटरी बघितली आपण. हा काय होता मेटल इलेक्ट्रोड होता. म्हणजे इलेक्ट्रोड म्हणून तिथं आपण काय केलं मेटल्स यूज केले मेटलचे स्ट्रिप यूज केले. ड्राय सेल बघितला ड्राय सेल सुद्धा काय मेटल इलेक्ट्रोड आहे. तिथं इलेक्ट्रोड म्हणून दोन्ही काय ऍड झाले आपले मेटल ऍड झाले. तसं फ्युएल सेल मध्ये और हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल सेल मध्ये दोन्हीही इलेक्ट्रोड हे गॅसियस स्टेट मध्ये आपण यूज करतो. हायड्रोजन अँड ऑक्सिजन. Therefore it is also called as a gas electrode. असाही क्वेश्चन येऊ शकतो. Explain the gas electrode with suitable example. गॅस इलेक्ट्रोड काय असते दोन स्टँडर्ड हे विचारलं तर लिहित आहे. हायड्रोजन ऑक्सिजन फ्युएल सेल विचारले की लिहित आहे ना. गॅस इलेक्ट्रोड विचारले की गेलं. सो these are the gas electrode. अजून एक इलेक्ट्रोड होतं ते सिलेबस मधून कट केलं सॉल्ट इलेक्ट्रोड. केसीएल का एक इलेक्ट्रोड सिलेबस तिथं बुक आहे सॉल्ट इलेक्ट्रोड सुद्धा तिथं यूज केला होता. आपण सॉल्ट ब्रिज वापरतो बरोबर. केसीएल इज अन सॉल्ट तर तो सुद्धा एक टाइप इलेक्ट्रोड म्हणूनच आहे. ओके. सो दिस फ्युएल सेल हायड्रोजन acts as an anode and oxygen acts as a cathode. Fuel cell. So in fuel cell, H2 gas acts as an anode and O2 gas acts as an cathode. And these two gas electrodes deep into are covered by using a KOH, potassium hydroxide. Potassium hydroxide. Okay. मग ऑक्सिडेशन रिएक्शन आणि रिडक्शन रिएक्शन. आता तुम्हाला सेल रिएक्शन लक्षात आले. सांगा बरं काय होईल इथं रिएक्शन ऑक्सिडेशन. H2 काय करणार इलेक्ट्रॉन लॉस करणार. H2 2 फॉर्म ट्वाइस H प्लस ट्वाइस E माइनस KOH इथं डिसोसिएट होते K प्लस OH माइनस. OH माइनस इलेक्ट्रॉन गेन करणार. O2 इलेक्ट्रॉन O2 मधून इलेक्ट्रॉन पास होणार. OH इलेक्ट्रॉन काय करणार गेन करणार. दॅट इज रिडक्शन रिएक्शन. तो रिडक्शन काय होणार तिथं दिस वन इज ऑक्सिडेशन. आता ऑक्सिडेशन दिले यांनी वेगळंच दिले. ट्वाइस H2 प्लस 4OH इथं पण 4OH मायनस घेतलं.
to form 4H2O plus twice E minus. That is oxidation reaction. Twice H2, H2 electron anode म्हणून act होतं plus 4OH minus, इथे OH minus आहे to form 4H2O plus twice E minus. आणि ऑक्सिजन इलेक्ट्रॉन परत काय करतोय गेन करतोय. दॅट इज रिडक्शन. रिडक्शन रिएक्शन काय होते इथं O2 plus twice H2O twice H2O plus twice E minus again to form here 4OH minus 4OH minus. That is oxidation. This one is reduction. And then next cell reaction. Twice E get cancelled. 4OH get cancelled. Twice H2O get cancelled. Means the reaction is another. Just 2H2O गेली. तिकडे आला ना. Twice H2 plus O2 to form twice H2 twice H2 plus O2 then to form twice H2O. That is net cell reaction. Means here, yes, इकडे लक्ष द्या. मेन प्रोडक्ट इथं बाय प्रोडक्ट काय मिळालं? प्रोडक्ट काय मिळालं आपल्याला? वॉटर तयार होते, पाणी तयार होते. कुठलाही तुम्ही इलेक्ट्रोड बंद करा, फ्युएल बंद करा, काय मिळतं? बाय प्रोडक्ट आपल्याला. कुठलंही फ्युएल बंद केलं की बाय प्रोडक्ट काय मिळतं? CO2 बरोबर. कार्बन बाहेर पडतो त्यातून. बट इथं या फ्युएल सेल मध्ये बाहेर काय पडते? वॉटर बाहेर. त्याचा बाय प्रोडक्ट काय आहे? वॉटर आहे. बरोबर. म्हणून ज्यावेळेस स्पेस मध्ये सायंटिस्ट जातात रिसर्च करायला, बरोबर. पाठीमागे गेल्या वर्षी कोणती विलियम बरोबर ती गेली होती ना 3 महिन्यासाठी 6 महिन्यासाठी. किती महिन्यासाठी गेली होती? 6 महिने का 7 महिन्याचा प्रोग्राम होता त्यांचा, बरोबर. बट फ्युएल सेल त्याचं ऍप्लिकेशन, इम्पॉर्टंट ऍप्लिकेशन आहे. स्पेस मध्ये यूज केलं जातं फ्युएल सेल. सेकंड ऍप्लिकेशन आहे तर कालच तुम्ही आता मोदींना सांगितलं हायड्रोजन ट्रेन आहे. हायड्रोजन पॉवर दॅट इज फ्युएल. सर इंडिया 4th कंट्री झाले त्या, बरोबर. हायड्रोजन ट्रेन तुम्ही अजून इकडे कुठेतरी आता मध्ये हायड्रोजन कार पण, सर हायड्रोजन बस पण आहे. हायड्रोजन बस पण आहे सर दिल्लीमध्ये तिथं हे हायड्रोजन फ्युएल यूज केलं जातं. हो सर. मीन्स मॅक्झिमम इफिशियन्सी तिथं प्रोड्यूस होते. मॅक्झिमम एनर्जी, पेट्रोलच्या दुप्पट एनर्जी इथं प्रोड्यूस होते. पेट्रोल बर्न केल्यानंतर जेवढी बाईकला एनर्जी मिळते, व्हेकलला एनर्जी मिळते, त्याच्या किती जरी पट जास्त त्या फ्युएल मधून एनर्जी क्रिएट होते. ओके. म्हणून हायड्रोजन फ्युएल यूज केलं जातं. तुम्ही ते म्हणतात काय रेसिंग बाईक असतात, कार्स असतात, बरोबर. तिथं हायड्रोजन फ्युएल यूज केलं जातं. आपल्या पेट्रोलच्या बाईक मध्ये, कार मध्ये, व्हेकल मध्ये चालत नाही. तिथं काय यूज केलं जातं? हायड्रोजन फ्युएल यूज केलं. आता जेवढे ऍप्लिकेशन आहेत तेवढे डिफिकल्टी पण आहे. कारण हायड्रोजन इथं हायड्रोजन एक तर कॉस्टली आहे, खूप जास्त इझिली तो अवेलेबल होत नाही. हायड्रोजन वॉटर मधून सेपरेट करायचं त्याची कॉस्टिंग खूप होते. त्याच्या प्लॅन्टचं वगैरे ते सेपरेशनची कॉस्टिंग खूप असते. आणि हायड्रोजन गॅस इझिली अवेलेबल होत, त्यामुळं ते पेट्रोल आपल्याला परवडत. हायड्रोजन फ्युएल आपल्याला युजफुल नाही. आपण ते कमर्शियली यूज करू शकत नाही. तुमचं एअरक्राफ्ट मध्ये सुद्धा जेट फ्युएल असेल, हायड्रोजन फ्युएल. कारण त्यांना ग्रॅव्हिटेशनच्या बाहेर तेवढी एनर्जी लावावी लागते.
एस्केप वेलोसिटी. बरोबर एस्केप वेलोसिटी. Yes. ग्रॅव्हिटेशनच्या अपोज तेवढी एनर्जी लावून त्यानं बाहेर जाईल. 11.8. मग तिथं पेट्रोल आणि हे करून तेवढी तिथे इफिशियन्सी होत नाही, तेवढी एनर्जी तिथं मिळत नाही, तेवढी एनर्जी सफिशियंट नाही. Escape from Earth's gravity. तर तिथं फ्युएल सेल यूज करणं, हायड्रोजन फ्युएल. लक्षात आलं? सो ते त्याचे डिफिकल्ट पण आहे की ते हँडल करायला, यूज करायला हे खूप कॉस्टली पण. त्यामुळे आपण कमर्शियली लार्ज क्वांटिटी लार्ज स्केलवरती ते युजफुल नाही. अजून होईल त्याच्यात डेव्हलपमेंट. जर तुमच्यात एखादा सायंटिस्ट तयार झाला आणि सी वॉटर मधून जर हायड्रोजन सेपरेट केलं, पाहिजे तेवढा हायड्रोजनच हायड्रोजन. अरे हवेच यस. देन नेक्स्ट वन सेल आपल्या बुक मध्ये दिलेला आहे, दिलेला नाहीये, सॉरी बुक मध्ये दिलेलं नाहीये. रस्टिंग ऑफ आयर्न is also acts as a seal. Rusting of iron. आता काय ते सुद्धा सेल म्हणून ऍक्ट होत. सेल मीन्स फक्त करंट फ्लो झाला म्हणजे सेल आलं नाही, तिथे शॉक बसला म्हणजे सेल असं नाही. So rusting of iron is also acts as a seal. आयर्न रस्ट होतं, बरोबर. कोणत्या सीझनला होतं रस्टिंग जास्त? पावसाळ्यात. बरोबर. आता रेनी सीझन मध्ये आयर्न रस्ट होतं. सपोज हा एक बार आहे आयर्न, बरोबर. आयर्नचा बार आहे, त्याच्यावर इथं ड्रॉपलेट पडला, ऑक्सिजन ड्रॉपलेट पडला, हे रस्ट होत. दॅट ऍक्ट्स एज अ सेल. Yes, sir. Fe इथं काय ऍक्ट होतोय तुमचा? नॅनो. Fe इलेक्ट्रॉन काय करणार? लॉस करणार. वॉटर काय ऍक्ट होतं इथं? इलेक्ट्रोलाइट. वॉटर काय ऍक्ट होतं? इलेक्ट्रोलाइट. आणि वॉटर मध्ये जो ऑक्सिजन आहे तो काय ऍक्ट होतोय? कॅथोड. आणि ऑक्सिजन इलेक्ट्रॉन काय करतोय? गेन करतोय. आणि गेन केला की मेटलच्या सरफेस वरती लेअर तयार होतं, त्याला आपण रस्ट म्हणतो. Rusting. दॅट इज ऑक्सिडेशन. Yes, sir. Rusting of iron is also acts as a cell. There is a oxidation reaction. There is a reduction reaction. And overall is a redox reaction. Therefore, rusting of iron is also acts as a cell. There is a two electrodes. Anode, cathode, electrolyte. Overall assembly is called as this one is gas electrode, gas cell. Lead accumulator is called as a secondary voltaic cell. नाव लक्षात ठेवा. आणि ड्राय सेल इज अ प्रायमरी voltaic cell. जे रिचार्जेबल आहेत ते सगळे काय आहेत? सेकंडरी voltaic cell. जे रिचार्ज करता येत नाही ते प्रायमरी voltaic. ओके. आणि त्याच्यात गॅस इलेक्ट्रोड म्हणून यूज केला जातो. SH is also gas electrode. It is also called as a reference electrode.